अनन्यश्चिंतयन्तो मां. इथे अनन्य या शब्दाला सुवर्ण फार महत्व दिलंय कृष्णाने. कारण या जगामध्ये दिसणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, पण तू मला बघ असं म्हटलंय. हो. ह्या अनन्याचा अर्थ काय, की माझ्याशिवाय इतर कशाचा तू अल्टिमेट म्हणून विचार करू नकोस. अनन्याश्चिंतयन्तो मां म्हटलंय. याच्या आधी त्याने माझी उपासना कर असं कुठेही म्हटलेलं नाही, पण इथे मात्र तो माम म्हणतोय. अनन्याश्चिंतयन्तो माम. तर गणपतीचं फक्त गणपतीचा आकार गण ईश असं म्हणून पूजा करणारं कोण आहे? कोणीच नाही. होयच. ती गणेश म्हणजे बुद्धी हो. आणि सिद्धी बुद्धी याचा मालक. सिद्धी म्हणजे काय? याला म्हणतात सिद्धी. आणि तेच काम करण्याला आपण जे यश लागतो आणि एनर्जी प्रोव्हाइड करतो. हे देव 33 कोटी म्हणजे काय? कोटी म्हणजे इट्स नॉट अ काउंट. करोड नाहीये ते. 33 कोटी म्हणजे ह्या पंचमहाभूतांना देखील देव मानून त्यांची पूजा करणारी लोक आहेत. अग्नीची पूजा करणारे लोक आहेत, इंद्राची पूजा करणारे लोक आहेत. मग ही लोक ज्या ज्या भावनेने, ज्या ज्या अपेक्षेने, म्हणजे लपलेला स्वार्थ. तू माझं जर ऐकशील तर मी ठरवलं आहे तेच फळ आणि तसंच यश तुला मिळेल. तर माझ्याकडे काही नाही, मग 100% तो येऊ शकतो. एका क्षणासाठी का होईना, पण या विश्वातली सर्व आकर्षण विसरून जो कोणी माझी हृदयापासून प्रार्थना आणि उपासना करतो, आत्मानं मत्परायणः. आणि मग तू मला जे हृदय चैतन्य रूपामध्ये अनुभवशील, तेव्हा तू माझ्याच चिंतनामध्ये सारी कार्य करशील. जणू काही लोकांना वाटेल हा आज 2026 साली देखील कृष्णच याच्या रूपात काम करतोय. असा हा राजवेद्या आणि राजगुह्य, द बेस्ट एथिकल वे अँड द टॉप सिक्रेट टू बी अ ट्रान्सपरंट पर्सनॅलिटी, असा हा 9वा अध्याय.